भारत माता की छत्रपती शिवाजी महाराजांचा आपले सगळ्यांचे आवडते आणि कार्यक्षम महायुतीचे उमेदवार आदरणीय विजय बापू शिवतारे यांना त्या ठिकाणी 20 तारखेच्या मतदानामध्ये धनुष्य बाणाच्या शेजारचं बटन दाबून प्रचंड मताधिक्यानं 23 तारखेच्या मतमोजणीमध्ये विजयी करण्याचा विडा उचलणारे आपण सगळे मान्यवर, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमचे सहकारी वासुदेव नाना काळे, मंचावरील सर्व मान्यवर, उशीर खूप झालाय, वेळ कमी आहे, आपणा सगळ्यांना त्या ठिकाणी राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांचं आपल्याला त्या ठिकाणी भाषण, त्यांचे विचार ऐकून ते आपल्या त्या ठिकाणी वाड्या वस्तीवर त्या ठिकाणी घेऊन या सभेचं रूपांतर हे विजयामध्ये करण्यासाठी त्या ठिकाणी आपण सगळेजण उत्सुक आहोत। शेतकरी बांधव, मोठ्या संख्येने महिला भगिनी, वडीलधारी तरुण सहकारी आणि स्टेजवर सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण पाहिलं 5 वर्ष त्याच्यामध्ये आपली आत्ताची गेली। शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारा पाण्याचा, शेतीचा प्रश्न, मग ते त्या ठिकाणी गुंजवणीचं पाणी आपल्याला मिळालं का? नाही। पुरंदर उपसा सिंचन सारखी योजना व्यवस्थित चालली का? नाही। तालुक्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी महत्त्वाचा समजला जाणारा विमानतळाचा प्रश्न हा सोडवला गेला का? नाही। अनेक प्रश्न त्याच्यामध्ये आपले असताना आपण पाहतोय की या तालुक्याने ज्यांना त्या ठिकाणी निवडून दिलं त्यांना याच्यामधले कुठलेही प्रश्न सोडवता आलेले नाहीयेत। सासवडकर या ठिकाणी बसलेत, काय अवस्था, 8-8 दिवस त्या ठिकाणी सासवडला त्या ठिकाणी प्यायला पाणी नव्हतं, धरण भरलेलं अजूनही त्या ठिकाणी नाहीये। पिण्याचा पाण्याचा प्रश्न, शेतीचा पाण्याचा प्रश्न हे कुठल्याही त्या ठिकाणी सोडवले गेलेले नाहीयेत। सासवडला त्याच्यामध्ये आज बघतोय आम्ही आठवड्यातनं 3-3 दिवसा लाईट नसती, उद्योजक अडचणीत, व्यावसायिक अडचणीत, शेतकरी अडचणीत, महिला भगिनी अडचणीत, हे सगळे अडचणी त्याच्यामध्ये केवळ ह्या 5 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारच्या सोडवल्या गेल्या नाहीत। आणि असं असताना बापूंनी याच्या आधीवर त्या ठिकाणी उपोषणं केली, आंदोलनं केली, ते शेतकऱ्यांना पाणी मिळलं पाहिजे, पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे। आम्ही या 5 वर्षात काय पाहिलं, आमदार कसा असावा, मी सुद्धा त्याच्यामध्ये आमदारकीचं या तालुक्यात काम करून दाखवलं। बापूंनी त्या ठिकाणी 10 वर्ष, 5 वर्ष आमदार, 5 वर्ष मंत्री म्हणून काम करून दाखवलं। मित्र हो, तालुक्याचा आमदार हा त्या तालुक्याचा मुख्यमंत्री असतो, पण आपण पाहतोय या ठिकाणी या तालुक्यामधले आमदार कुठल्या कामासाठी उपोषणाला बसले, तो वायरमन ऐकत नाही, जेई ऐकत नाही, म्हणून उपोषणाला बसणाऱ्या आमदारानं या पुरंदरचा स्वाभिमान त्या ठिकाणी घाण करून टाकला। अशा आमदारांना हद्दपार करण्यासाठी आपण एकत्र आलोय। माझे एक नातेवाईक आहेत, त्यांच्याकडे मी गेलो होतो, त्यांनी सांगितलं मला की त्यांच्या दारामध्ये त्या ठिकाणी गाय होती, म्हणजे या गायीने आम्हाला खूप चांगल्या प्रकारचं दूध दिलं। आणि दुसऱ्या ठिकाणी आम्ही पाहिलं त्या ठिकाणी ती गाय गुबगुबीत होती पण दूध देत नव्हती। 5 वर्ष त्या माणसाने ती गाय सांभाळली, त्याचा प्रपंच बरखास्त झाला। शेवटी त्या माणसानं गुबगुबीत गायीला बाजार दाखवला। अशा त्या गुबगुबीत गायीला ह्या वेळेला 20 तारखेच्या मतदानामध्ये बाजार दाखवा आणि आपल्या बापूंना त्या ठिकाणी निवडून द्यावं, ही जागराची विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र।